आजचा अभंग आहे. सोलीव जे सुख अतिसुखाहुनी, उभे ते अंगणी वैष्णवांच्या. वृंदावन सडे चौक रंगमाळा, नाचे तो सोहळा देखोनिया. भूषण मंडित सदा सर्व काळ, मुद्रा आणि माळ तुळसी कंठी. नाम ओघ मुखी अमृताचे सार, मस्तक पवित्र सहिज रजे. तुका म्हणे मोक्ष भक्तांची या मना, नये हा वासना त्याची करी. याचा अर्थ आहे, जो आत्यंतिक सुखाचा गाभा आहे तो विठ्ठल वैष्णवांच्या अंगणात येऊन उभा राहतो. अशा वैष्णवांच्या अंगणात तुळशी वृंदावन असते. सडा घातला जातो, रंगीबेरंगी रांगोळ्या घातल्या जातात. हे सर्व सोहळा पाहून पांडुरंग आनंदाने नाचतात. अंगावर गोपीचंदनाची मुद्रा, गळ्यात तुळशीच्या माळा इत्यादी भूषणांनी वैष्णव सर्वकाळ सुशोभित असतात. वैष्णवांच्या मुखात अमृताचे ही सार असलेले हरिनामाचा ओघ सारखा वाहत असतो आणि त्याचे मस्तक हरीच्या चरणधुळीने पवित्र झालेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा वैष्णव भक्तांना मोक्षप्राप्तीची इच्छा नसते, उलट मोक्षालाच हरिभक्तांचा संग करण्याची इच्छा असते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त यांच्यामधील प्रेमसंबंध अत्यंत गहन असतात. दोघेही एकमेकाशिवाय राहू शकत नाहीत. वैष्णव हा त्यांच्या आचरणावरून आणि त्यांच्या व्यवहारावरून ओळखला जातो. या अभंगात वैष्णवांचे राहणीमान कसे असते याचे वर्णन आहे. वैष्णवांच्या या निस्सीम भक्तीमुळे भगवंतांच्या हृदयात त्यांना स्थान प्राप्त होते. अशा वैष्णवाबद्दल भगवान श्रीकृष्ण सांगतात, साधुवो हृदयम मह्यम साधूनाम हृदयम त्वहम, मदन्यत तेन जानन्ति नाहम तेभ्यो मनागपी. अर्थात शुद्ध भक्त सदैव माझ्या हृदयात वास करतो आणि मी शुद्ध भक्तांच्या हृदयात. माझे भक्त माझ्या अतिरिक्त अन्य काहीही जाणीत नाहीत आणि मी देखील त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही जाणीत नाही. अशी हरिभक्ती प्राप्त झाल्यावर हरिभक्तांना मोक्षाचेही आकर्षण राहत नाही, उलट मोक्षच हरिभक्तांचा संग करण्याची इच्छा करतो. जय हरी विठ्ठल.